Good morning student. In last lecture we learned about the pricing of multi-product. In today's lecture we learn about the transfer pricing. The rapid growth of large scale industries gives a rise to transfer pricing. Large scale industries and the multinational companies establish the semi-automation profit center to produce the intermediary product. The price at which the intermediate product are sold by the organization to the parent body is called the transfer pricing. For example, if the automobile company has a steel unit, then the firm has to decide how much steel the automobile firm must buy from the steel company and at what price. The steel company should be decide how much it should supply the automobile firm and how much it sold outside. The transfer pricing is nothing but the rate of which the transactions take place. The price has to fix properly as the final price of the product depend upon the price of intermediary product. The profitability of the two firms also depend upon the proper pricing. The intermediary firm may sell the entire output to the parent company, or it may sell the part of the output to the parent company and remaining in the external market. These two situations can be analyzed as follows. नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिली होती म्हणजेच ट्रान्सफर प्राइसिंग. तर ट्रान्सफर प्राइसिंग ही त्या ठिकाणी आपल्याला लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये ज्याप्रमाणे ग्रोथ होते त्याप्रमाणे आपल्याला ट्रान्सफर प्राइसिंगची सिच्युएशन किंवा ट्रान्सफर प्राइसिंग हे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. तर ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजेच काय, तर लार्ज स्केल इंडस्ट्रीकडून किंवा मल्टीनॅशनल कंपनीजकडून त्या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएरी प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी जे काही सेमी ऑटोनॉमस प्रॉफिट सेंटर त्या ठिकाणी उभी केली जातात व त्याच्या माध्यमातून जे काही इंटरमिडिएरी प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस केली जातात व अशा प्रकारचे जे काही इंटरमिडिएरी प्रोडक्ट आहेत ती ऑर्गनायझेशन करून पेरेंट बॉडीला त्या ठिकाणी सेल केली जातात व त्यामधलं जे काही ट्रान्झॅक्शन कॉस्ट असते किंवा ट्रान्झॅक्शन प्राईस असते प्रोडक्टची प्राईस त्याला आपण ट्रान्सफर प्राइसिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात लार्ज स्केल इंडस्ट्रीकडून किंवा मल्टीनॅशनल कंपनीकडून त्या ठिकाणी एक प्रॉफिट सेंटर उभं केलं जातं, सेमी ऑटोनॉमस प्रॉफिट सेंटर उभं केलं जातं व त्याच्या माध्यमातून जे काही इंटरमिडिएरी प्रोडक्ट असतील ते ठिकाणी प्रोड्यूस करण्याचं काम हे केलं जातं व त्या ऑर्गनायझेशनकडून म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इंटरमिडिएट प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात त्या ऑर्गनायझेशनकडून पॅरेंट कंपनीकडे ते प्रोडक्ट सेल केले जातात. त्याच्यामधले जे काही ट्रान्झॅक्शन कॉस्ट असते किंवा जे काही प्रोडक्टची प्राईस असते त्याला आपण ट्रान्सफर प्राइसिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात इंटरमिडिएरी प्रोडक्ट प्रोड्यूस करणाऱ्या फर्मकडून पेरेंट कंपनीकडे प्रोडक्ट ट्रान्सफर करण्यासाठी जी काही त्या ठिकाणी आपल्याला प्राईस दिली जाते त्यालाच आपण ट्रान्सफर प्राइसिंग असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल जर समजा त्या ठिकाणी एक ऑटोमोबाईल कंपनी आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टील युनिट त्या ठिकाणी एक तयार केलं आहे, म्हणजे स्टील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्टील प्रोडक्ट असतील ते तयार करण्यासाठी त्या ठिकाणी स्टील युनिट त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. मग त्या कंपनीकडून ऑटोमोबाईल फर्मसाठी आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी स्टीलची रिक्वायरमेंट आहे ते मग स्टील कंपनीकडून किती प्रमाणात त्या ठिकाणी स्टील बाय केलं पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या प्राईजला ते बाय केलं पाहिजे. त्याच पद्धतीने स्टील कंपनी जी आहे ती त्या ठिकाणी डिसाईड करत असते की ऑटोमोबाईल कंपनीला आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी स्टीलचा सप्लाय केला पाहिजे व इतर आउटसाईड मार्केटमध्ये आपण किती त्या ठिकाणी स्टील सेल केलं पाहिजे. अशा प्रकारे डिसिजन हे त्या ठिकाणी आपल्याला घेतलेले दिसून येतात. आणि या दोघांमधला जो काही ट्रान्सफर असतो, ट्रान्सफरची जी काही प्राईज असते म्हणजेच ट्रान्झॅक्शन होण्यासाठी जी काही त्या ठिकाणी कॉस्ट आलेली असते किंवा प्राईज जी त्या ठिकाणी आलेली असते त्यालाच आपण ट्रान्सफर प्राइसिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्या प्राईजला त्या ठिकाणी प्रोडक्टचं ट्रान्सफर होत असतं, म्हणजेच एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे ज्या वेळेला ज्या प्राईजला त्या ठिकाणी प्रोडक्टचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं त्या प्राईजला आपण ट्रान्सफर प्राइसिंग असं म्हटलं जातं. त्याचबरोबर जर आपण फायनल प्रोडक्टची प्राईजचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी इंटरमिडिएरी प्रोडक्टची प्राईज आहे ती आपल्याला त्याच्यावरती आपल्याला फायनल प्रोडक्टची प्राईज ही आहे ती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. त्यामुळे ट्रान्सफर प्राइसिंग ही त्या ठिकाणी आपल्याला योग्य त्या ठिकाणी आपल्याला डिसाईड करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रोडक्टची फर्मची प्रॉफिटेबिलिटी आहे, म्हणजे दोन्ही फर्मची जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे ती देखील त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर प्राइसिंगवरती किंवा इंटरमिडिएट प्रोडक्टच्या प्राइसिंगवरती आपल्याला डिपेंड असलेले दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारची जी काही प्राईज आहे ती सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला डिसाईड करावी लागते. म्हणजेच त्या ठिकाणी फायनल प्रोडक्टची प्राईज असेल, त्याचबरोबर दोन्ही फर्मची प्रॉफिटेबिलिटी असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर प्राईज ही त्या ठिकाणी डिसाईड केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने दोन्ही फर्म ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट कशा पद्धतीने होईल याच्याकडे फोकस करून त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईज ही ठिकाणी आपल्याला डिसाईड करताना दिसून येतात. त्याचबरोबर इंटरमिडिएरी फर्म असतील, म्हणजे ज्या काही इंटरमिडिएट प्रोडक्ट प्रोड्यूस करणारे फर्म असतील त्या ठिकाणी आपल्या
फर्मकडून जे काही आउटपुट त्या ठिकाणी तयार केलं जातं ते एंटायर आउटपुट काही वेळेला त्या ठिकाणी पेरेंट कंपनीला सेल केलं जातं, तर काही वेळेला त्यातला काही पार्ट हा त्या ठिकाणी पेरेंट कंपनीला सेल केला जातो व इतर जो काही जे काही उरलेलं आउटपुट आहे ते एक्सटर्नल मार्केटमध्ये सेल केलं जातं. म्हणजे अशा प्रकारचे दोन सिच्युएशन आपल्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच जी काही इंटरमिडिएट कंपनी आहे ती आपल्याला जे काही प्रोड्यूस केलेलं एंटायर प्रोडक्ट आहे किंवा आउटपुट जे आहे ते पेरेंट कंपनीला काही वेळेला सेल करते, तर काही वेळेला काही प्रमाणात त्यामधले म्हणजे जे काही टोटल आउटपुट प्रोड्यूस केलं आहे त्याच्यामधलं काही प्रमाणात आउटपुट हे त्या ठिकाणी पेरेंट कंपनीला दिलं जातं, सेल केलं जातं, तर काही उरलेलं जे काही आउटपुट असेल ते आपल्याला एक्सटर्नल मार्केटमध्ये सेल केलेले दिसून येतं. अशा प्रकारचे दोन सिच्युएशन आपल्याला ट्रान्सफर प्राइसिंगमध्ये दिसून येतात. मग या सिच्युएशन जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने ॲनालाइज केले जातात ते आपल्याला पुढे दिलेले आहेत, आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is transfer pricing with non-external market. Let us suppose that there is a parent company and subsidiary. The intermediary product produced by the subsidiary is fully purchased by the parent company. It is also assumed that 1 unit of the intermediary product is required to produce 1 unit of final product. This is also implies that output produced by the intermediary firm and the parent firm is the same. The determinations of the transfer pricing in this case can be explained with the help of the following diagram. या ठिकाणी फर्स्ट आपल्याला सिच्युएशन दिली आहे ती म्हणजेच ट्रान्सफर प्राइसिंग विथ नॉन एक्सटर्नल मार्केट. म्हणजेच त्या ठिकाणी नॉन एक्सटर्नल मार्केटमध्ये त्या ठिकाणी फक्त आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्सफर प्राइसिंग डिसाईड करू शकतो. म्हणजेच ज्यावेळेला इंटरमिडिएरी फर्म हे फक्त पॅरेंट फर्मला ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट सप्लाय करत असते त्यावेळेला ट्रान्सफर प्राइसिंग कशा पद्धतीने डिसाईड केली जाते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की समजा जर त्या ठिकाणी फक्त पॅरेंट कंपनी आणि त्याची सबसिडियरी त्या ठिकाणी वर्क करत असेल व त्याच्या माध्यमातून इंटरमिडिएरी प्रोडक्ट जे काही प्रोड्यूस केले जात असतील सबसिडियरीच्या माध्यमातून ते सर्व प्रोडक्ट हे त्या ठिकाणी पॅरेंट कंपनी खरेदी करत असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक दुसरं अझम्पशन दिलं आहे ते म्हणजेच एक फायनल प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी इंटरमिडिएरी प्रोडक्ट देखील त्या ठिकाणी एका इंटरमिडिएरी प्रोडक्टची रिक्वायरमेंट आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एक फायनल प्रोडक्ट तयार करायचं असेल त्यावेळेला एका इंटरमिडिएरी प्रोडक्टची देखील रिक्वायरमेंट असलेली दिसून येते. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की दोन्ही फर्मचं आउटपुट म्हणजेच इंटरमिडिएरी फर्म आणि पॅरेंट कंपनी किंवा पॅरेंट फर्म या दोन्ही फर्मचं आउटपुट हे त्याकडे आपल्याला सिमिलर असलेलं दिसून येतं. कारण ज्यावेळेला एक इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होतं त्यावेळेलाच एक फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झालेलं अशा प्रकारचं अझम्पशन आपल्याला दिलेलं आहे. मध्ये आपण ट्रान्सफर प्राइसिंग कशा पद्धतीने डिटरमाइन करू शकतो ते आपल्याला पुढे दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. Let us suppose the intermediary firm is represented at the production unit and the output is sold to the marketing unit of the parent firm. In the above diagram, MC is the combined marginal cost curve of the production and the marketing unit. DM is the market demand curve for the marketing unit, while the MRM it is the marginal revenue curve. The firm attain the equilibrium at point EM where the marginal revenue is equal to marginal cost and the marginal cost curve cut the marginal revenue from below. Here the equilibrium price is OP and the best output for the marketing unit is OQ. Each unit of the final product consists of the intermediary product. Its price determined at point where the marginal cost P is equal to marginal revenue P. In the above diagram, at point EP, the marginal revenue P is equal to marginal cost P. Hence the price for the intermediate product is OP1. This is the transfer pricing at which the intermediate product is sold to the parent firm. Here it is assumed that each unit of the final product require 1 unit of the intermediate product, hence the total output of the both will be the same. Here is clear from the figure that at point EP, DP is equal to MRP is equal to PT is equal to MCP. When there is no external market for the product, the transfer price is equal to the marginal cost of production. म्हणजे ज्या डायग्रामच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी ट्रान्सफर प्राइसिंग कशा पद्धतीने एक्सप्लेन केली जाते ते या ठिकाणी आपल्याला दिले. ते आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएरी फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन युनिट म्हणून रिप्रेझेंट केलेली दिसून येते, तर पॅरेंट कंपनी ही त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग युनिट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येते. मग आपण दिलेल्या डायग्राममध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की MCच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कंबाईन मार्जिनल कॉस्ट कर हा त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. म्हणजेच प्रोडक्शन युनिट आणि मार्केटिंग युनिट या दोन्ही युनिटच्या त्या ठिकाणी MCच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कंबाईन मार्जिनल कॉस्ट कर हा रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. तर DMच्या माध्यमातून आपल्याला मार्केट डिमांड फॉर मार्केटिंग युनिट म्हणजेच मार्केटिंग युनिटसाठी ठिकाणी आपल्याला मार्केट डिमांड किती आहे ती त्या ठिकाणी DMच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. तर MRMच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग युनिटचा जो काही मार्जिनल रिव्हेन्यू कर आहे तो आपल्याला रिप्रेझेंट केलेला आपल्याला दिसून येतो. तर दिलेल्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की पॉईंट
EM वरती आपल्या ठिकाणी फर्मने त्या ठिकाणी इक्विलिब्रियम पॉईंट हा त्या ठिकाणी अटेंड केलेला आपल्याला दिसून येतो. त्या पॉईंटवरती आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट हा त्या ठिकाणी इक्वल असलेला दिसून येतो. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट करणे त्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू करला त्या ठिकाणी खालील बाजूने कट केले आहे. म्हणजेच त्या पॉईंटवरती आपल्याला फर्मची इक्विलिब्रियम पॉईंट आहे हा त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट झालेला दिसून येतो. म्हणजेच EM हा त्या ठिकाणी मार्केटिंग युनिटचा त्या ठिकाणी आपल्याला इक्विलिब्रियम पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर मार्केटिंग फर्मची इक्विलिब्रियम प्राईस जी आहे ती आपल्याला ठिकाणी OP ही त्या ठिकाणी असलेली दिसून येते. त्याचबरोबर मार्केटिंग युनिटचं जे काही आउटपुट आहे ते आपल्याला OQ लेवलचा आउटपुट त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या वेळेला मार्केटिंग फर्म ही त्या मार्केटिंग युनिट ही ज्या वेळेला त्या ठिकाणी OQ लेवलचा आउटपुट हे OQ लेवलचा आउटपुट OP लेवलच्या प्राईजला ठिकाणी सेल करते त्यावेळेला फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला इक्विलिब्रियम पॉईंटवरती असलेले दिसून येते. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी इक्विलिब्रियम हा रिप्रेझेंट केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी एक डिटर्मिनेशन दिलं होतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनेशन दिलं होतं की ज्या वेळेला आपल्याला एक फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करायचं असेल त्यावेळेला आपल्याला एक इंटरमिडिएट प्रोडक्टची रिक्वायरमेंट असलेली दिसून येते. म्हणजेच फायनल प्रोडक्ट आणि इंटरमिडिएट प्रोडक्ट यांचं प्रोडक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला इक्वल असलेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएट प्रोडक्टची प्राईस कशापर्यंत डिसाईड केली जाते तर त्या ठिकाणी ज्या वेळेला मार्जिनल कॉस्ट P आणि मार्जिनल रेव्हेन्यू P ही त्या ठिकाणी आपल्याला इक्वल असेल त्यावेळेला आपल्याला ठिकाणी इक्विलिब्रियम ट्रान्सफर प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येते. मग त्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की EP पॉईंटवरती आपल्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू P आणि मार्जिनल कॉस्ट P हे त्या ठिकाणी इक्वल असलेले दिसून येतात. म्हणजेच डायग्राममध्ये जर पाहिलं तर आपल्याला इक्विलिब्रियम जे काही आहे प्रोडक्शन फर्मचं त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलेलं आहे तर मार्जिनल रेव्हेन्यू P म्हणजेच प्रोडक्शन फर्मच्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट ही ज्या वेळेला इक्वल असेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी इक्विलिब्रियम पॉईंट आहे असं म्हणू शकतो. मग डायग्राममध्ये आपल्याला EP या पॉईंटने त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन फर्मचा किंवा प्रोडक्शन युनिटच्या ठिकाणी आपल्याला इक्विलिब्रियम पॉईंट रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ते इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे किंवा प्रोडक्शन युनिट आहे त्याचं जी काही प्रोडक्टची प्राईस आहे ते ठिकाणी आपल्याला OP1ची त्या ठिकाणी आपल्याला प्राईस असलेली दिसून येते. ती त्या ठिकाणी ट्रान्सफर प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच इंटरमिडिएट प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी OP1 त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं किंवा आपल्याला क्लिअर दिसतंय की ज्या वेळेला प्रोडक्शन युनिटचा इक्विलिब्रियम पॉईंट आहे म्हणजेच EP पॉईंटवरती आपल्या ठिकाणी प्रोडक्शन युनिटची डिमांड असेल त्याचबरोबर प्रोडक्शन युनिटचा मार्जिनल रेव्हेन्यू असेल त्याचबरोबर प्रोडक्शन युनिटची प्राईस असेल त्याचबरोबर प्रोडक्शन युनिटची मार्जिनल कॉस्ट असेल या सर्व गोष्टी ठिकाणी आपल्याला इक्वल असलेल्या दिसून येतात. म्हणजे ज्या आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला इंटरमिडिएट फर्म ही त्या ठिकाणी एक्सटर्नल मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट न सेल करतात त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी पेरेंट कंपनीला ज्या वेळेला प्रोडक्ट सेल करत असते त्यावेळेला ट्रान्सफर प्राईस आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही त्या ठिकाणी आपल्याला इक्वल असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर प्राईस ही त्या ठिकाणी नॉन एक्सटर्नल मार्केटमध्ये आपल्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली किंवा डिसाईड केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट सिच्युएशन इज ट्रान्सफर प्राइसिंग व्हेन देअर इज अ एक्सटर्नल मार्केट अँड अ परफेक्ट कॉम्पिटिशन. द इंटरमिडिएट प्रोडक्ट प्रोड्यूस्ड बाय द सेमी ऑटोनॉमस फर्म मे बी सोल्ड टू द पेरेंट फर्म or also in the external market. Similarly, if the parent company needs the more of the intermediate product, then it can buy from the external source also. The fixations of the transfer pricing in this case can be explained with the help of following diagram. म्हणजे जे काही नेक्स्ट आपल्याला सिच्युएशन दिली आहे ती म्हणजे ट्रान्सफर प्राइसिंग व्हेन देअर इज अ एक्सटर्नल मार्केट अँड परफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजे ज्या वेळेला एक्सटर्नल मार्केटमध्ये आपण इंटरमिडिएट प्रोडक्ट जे आहेत ते सेल केले जात असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी परफेक्ट कॉम्पिटिशन असेल या प्रकारची सिच्युएशन असेल तर त्यावेळेला आपण ट्रान्सफर प्राइसिंग कशा पद्धतीने त्या ठिकाणी डिसाईड केली जाते ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी इंटरमिडिएट प्रोडक्ट हे त्या ठिकाणी सेमी ऑटोनॉमस फर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केले जात असतील प्रोड्यूस केले जात असतील व ते प्रोडक्ट हे पेरेंट कंपनीबरोबरच त्या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल मार्केटमध्ये देखील सोल्ड केले जातात त्यावेळेला अशा प्रकारची सिच्युएशन ही ठिकाणी आलेली दिसून येते. त्याचबरोबर सिमिलरली आपल्याला जर पेरेंट कंपनीला त्या ठिकाणी इंटरमिडिएट प्रोडक्टची रिक्वायरमेंट जर जास्त असेल तर ती कंपनी देखील एक्सटर्नल सोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएट प्रोडक्ट ही बाय करू शकते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सिच्युएशन ही तयार झालेली दिसून येते. मग या सिच्युएशनमध्ये प्राईस फिक्सेशन कशा पद्धतीने केलं जातं म्हणजे ट्रान्सफर प्राईस फिक्सेशन कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला पुढे दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. In this diagram, the production division produces more than what is required by the marketing division. It sells the excess output in the perfectly competitive market. The production unit is at equilibrium when the MRP is equal to MCP. In the diagram, at point EP, the production unit is in equilibrium. It produces the OQ output and the price is OP. The marketing division can buy from the production division as well as from the external market.
MCP represent the marginal cost of production unit while the MCM is marginal cost of marketing unit. These two are combined together and the total marginal cost is represented as MCT. MRM is the marginal revenue curve of the marketing division. The total cost MC curve MCT cuts the MRM at point MEM. The best output for this division is OQ and the price is OP. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रोडक्शन डिव्हिजन हे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग डिव्हिजनच्या रिक्वायरमेंटपेक्षा जास्त प्रोडक्ट हे ठिकाणी प्रोड्यूस करताना दिसून येतात. व जे काही एक्सेस प्रोडक्शन केलेलं दिसतं म्हणजेच एक्सेस आउटपुट जे आहे ते आपल्याला परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आपल्याला सेल करताना दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की प्रोडक्शन युनिटचं इक्विलिब्रियम ही त्या ठिकाणी ज्या वेळेला मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल असतं त्यावेळेला आपण त्या ठिकाणी प्रोडक्शन युनिटचा इक्विलिब्रियम आहे असं म्हटलं जातं. म्हणजे दिलेल्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की EP या पॉईंटवरती आपल्याला प्रोडक्शन युनिट ही इक्विलिब्रियम असलेली दिसून येते. त्याचबरोबर ती फर्म ही त्या ठिकाणी OQ1 लेवलचं आपल्याला आउटपुट प्रोड्यूस करताना दिसून येते आणि त्या प्रोडक्टची प्राईस ही OP1 त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्जिनल प्रोडक्शन युनिटच्या ठिकाणी इक्विलिब्रियम पॉईंट हा त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून प्रोडक्शन आउटपुट आणि प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी डिसाईड केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण मार्केटिंग डिव्हिजनचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मार्केटिंग डिव्हिजन हे त्या ठिकाणी लागणारे एक्सटर्नल प्रोडक्ट आहे ते आपल्याला प्रोडक्शन डिव्हिजन बरोबरच त्या ठिकाणी एक्सटर्नल मधून देखील आपल्याला बाय करताना दिसून येतात. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की MCP हा त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल कॉस्ट प्रोडक्शन युनिटच्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतो. तर MCM हे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग युनिटच्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट ही रिप्रेझेंट केलेली दिसून येते. आणि या दोन्ही मार्जिनल कॉस्ट आहेत म्हणजेच प्रोडक्शन युनिट आणि मार्केटिंग युनिटची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे मार्जिनल कॉस्ट जी आहे ते आपल्याला MCTच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कंबाईन केलेली दिसून येते. म्हणजे जो काही फर्मचा टोटल मार्जिनल कॉस्ट आहे ते आपल्या ठिकाणी MCTच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेली दिसून येते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर MRM ही त्या ठिकाणी आपल्याला मार्केटिंग डिव्हिजनच्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू रिप्रेझेंट करते तर MCMच्या माध्यमातून आपल्याला मार्केटिंग युनिटची मार्जिनल कॉस्ट ही रिप्रेझेंट केलेली आपल्याला दिसून येते. आणि जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की EM पॉईंटवरती त्या ठिकाणी आपल्याला MCTला त्या ठिकाणी MRMने त्या ठिकाणी आपल्याला कट केलेलं दिसून येतं. म्हणजे टोटल मार्जिनल कॉस्ट करणे त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू मार्केटिंग डिव्हिजन तर त्याला आपल्याला कट केलेलं दिसून येतं त्या EM पॉईंटवरती. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की मार्केटिंग डिव्हिजनचा इक्विलिब्रियम पॉईंट हा ठिकाणी EM आहे व त्यावरती जे काही बेस्ट आउटपुट जे आहे ते म्हणजे मार्केटिंग डिव्हिजनसाठी लागणारे जे काही बेस्ट आउटपुट आहे ते आपल्याला OQ लेवलचं आहे आणि त्याची प्राईस ही OP असलेली आपल्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण मार्केटिंग डिव्हिजनचा इक्विलिब्रियम पॉईंट हा आयडेंटिफाय केलेला आहे. The production unit produce OQ1 level of output while the marketing unit need the only OQ level of output. The difference QQ1 is sold in the external market at OP1 price. The marketing unit has choice to buy from the production unit of the subsidiary or it can buy from the external market. Since the external price is OP1, the marketing division will not pay more than the OP1. The production unit will not sell to the parent company at price less than OP1. Thus, when there is a perfect competition in the external market for the intermediary product, the transfer price for the intermediate product is given by the external competitive price. For the final product produced by the marketing division, thus the price will be OP, while from the intermediary product it will be OP1. This is the transfer price from the intermediary product. म्हणजे जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्शन युनिट हे ठिकाणी OQ1 लेवलचं आपल्याला आउटपुट घेताना दिसून येते. त्याचबरोबर मार्केटिंग डिव्हिजनची रिक्वायरमेंट जी आहे ती आपल्याला फक्त OQ लेवलच्या आउटपुटची रिक्वायरमेंट असलेली दिसून येते. आणि या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच Q ते Q1 हा डिफरन्स जो आहे तो आपल्याला एक्सटर्नल मार्केटमध्ये सेल केलेला दिसून येते आणि त्याची प्राईस जी आहे ती आपल्याला OP1 लेवलची प्राईस असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच OP1 लेवलला Q ते Q1चं जे काही आउटपुट आहे ते आपल्याला प्रोडक्शन युनिट हे एक्सटर्नल मार्केटमध्ये आपल्याला सेल करताना दिसून येतं. त्याचबरोबर मार्केटिंग युनिटचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांना लागणारं जे काही प्रोडक्शन युनिट आहे ते सबसिडरी युनिट बरोबरच त्या ठिकाणी एक्सटर्नल मार्केटमधून देखील आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. परंतु आपण एक्सटर्नल प्राईसचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्टची प्राईस ही त्या ठिकाणी OP1 असलेली दिसून येते. त्यामुळे मार्केटिंग डिव्हिजन ही त्या ठिकाणी आपल्याला OP1 पेक्षा जास्त प्राईस ही त्या ठिकाणी त्या प्रोडक्टसाठी देणार नसते. म्हणजेच OP1 पर्यंत जर एक्सटर्नल मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल असतील तरच त्या ठिकाणी आपण प्रोडक्शन मार्केटिंग युनिट जे आहे ते आपल्याला ठिकाणी खरेदी करताना दिसून येते. त्याचबरोबर प्रोडक्शन युनिटचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की पेरेंट कंपनी म्हणजेच मार्केटिंग युनिट जे आहे त्याला त्या ठिकाणी
OP1पेक्षा कमी प्राईजमध्ये त्या ठिकाणी सेल करणार नसते. म्हणजे ज्यावेळेला परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये एक्सटर्नल मार्केटमध्ये इंटरमिडिएट प्रोडक्ट ज्यावेळेला सेल केले जातात त्यावेळेला ट्रान्सफर प्राईज ही त्या ठिकाणी एक्सटर्नल प्राईज कॉम्पिटिटिव्ह प्राईजवरती डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे एक्सटर्नल मार्केटमध्ये आपल्याला प्राईज मिळत असते त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्सफर प्राईज ही डिसाईड केलेली दिसून येते. त्याचबरोबर आपण फायनल प्रोडक्टचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की म्हणजेच मार्केटिंग डिव्हिजनच्या माध्यमातून जे काही फायनल प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं आहे त्याची प्राईज ही त्या ठिकाणी आपल्याला OP असलेली दिसून येते आणि इंटरमिडिएट प्रोडक्टची प्राईज ही त्या ठिकाणी आपल्याला OP1 असलेली दिसून येते. तीच प्राईस त्या ठिकाणी ट्रान्सफर प्राईज म्हणून आयडेंटिफाय केली जाते. म्हणजे ज्या प्राईजला ठिकाणी इंटरमिडिएट प्रोडक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला फर्मला ठिकाणी प्रोड्यूस केलं जातं म्हणजेच मार्केटिंग युनिटला ठिकाणी सेल केलं जातं त्यालाच त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर प्राईज असं म्हटलं जातं. म्हणजेच दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की OP1 ही त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर प्राईज असलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्सफर प्राईज ही त्या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल मार्केट आणि परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये डिसाईड केलेली आपल्याला दिसून येते. Next is transfer price and imperfect competition. In the case of imperfect competition, transfer price for the product of intermediary firm will differ from the price of the product prevailing in the imperfect external market. When there is a imperfect competition in the external market, the firm has to decide about the quantity and price of output to be sold to the parent company and to the external market. In this case, the price charged by the firm will be different. This can be explained with the help of the following diagram. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सिच्युएशन दिली आहे ते म्हणजे ट्रान्सफर प्राईस अँड इनपरफेक्ट कॉम्पिटिशन. म्हणजेच इनपरफेक्ट कॉम्पिटिशन ज्या वेळेला असेल त्यावेळेला ट्रान्सफर प्राईस कशा पद्धतीने डिसाईड केली जाते ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की एक्सटर्नल मार्केटमध्ये जर त्या ठिकाणी इनपरफेक्ट कॉम्पिटिशन असेल तर ट्रान्सफर प्राईस जी आहे ही त्या ठिकाणी एक्सटर्नल मार्केटमधल्या प्राईसपेक्षा आपल्याला वेगळी असलेली दिसून येते. म्हणजेच एक्सटर्नल मार्केटसाठी असलेली प्रोडक्टची प्राईस आणि ट्रान्सफर प्राईस म्हणजेच जी काही आपली पेरेंट कंपनी आहे तिला प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्यासाठी असलेली प्राईस यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्स असलेला दिसून येतो. ज्यावेळेला एक्सटर्नल मार्केटमध्ये आपल्याला ठिकाणी इम्परफेक्ट कॉम्पिटिशन असते त्यावेळेला इंटरमिडिएट फर्म जी आहे त्या ठिकाणी आपल्याला आपण पेरेंट कंपनीला किती प्रमाणात क्वांटिटी सेल केली पाहिजे त्याचबरोबर कोणत्या प्राईजमध्ये ठिकाणी सेल केली पाहिजे त्याचबरोबर एक्सटर्नल मार्केटमध्ये किती प्रमाणात क्वांटिटी ही कोणत्या प्राईजला सेल केली पाहिजे याविषयीचे वेगवेगळे डिसिजन आपल्याला घेताना दिसून येते. ज्या वेळेला त्या ठिकाणी एक्सटर्नल मार्केटमध्ये त्या ठिकाणी इनपरफेक्ट कॉम्पिटिशन असते त्यावेळेला फर्मला प्रोव्हाइड केली जाणारी प्राईस आणि आउटपुट हे त्या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल मार्केटमध्ये प्रोव्हाइड केले जाणारे आउटपुट आणि प्राईसपेक्षा वेगळं असलेलं दिसून येतं. म्हणजे त्यामध्ये आपल्याला भिन्नता असलेली दिसून येते. मग हे दोन्ही फॅक्टर कशावरती डिसाईड केले जातात म्हणजे एक्सटर्नल मार्केटमध्ये आपण किती आउटपुट दिलं पाहिजे त्याचबरोबर पेरेंट कंपनीला किती आउटपुट दिलं पाहिजे त्याचबरोबर प्रोडक्टची प्राईस दोन्हीसाठी किती असली पाहिजे हे कोणत्या गोष्टींवरती डिसाईड केलं जातं ते आपल्याला पुढे दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेलं आहे. ते पण आता पुढे पाहणार आहोत. The above figure represents the total output produced by the intermediary firm and the distributions of the output between the parent company and the external market. Figure 14.9 represents the internal or the marketing division of the parent company. Figure 14.10 is for the external market and the figure 14.11 symbolize the intermediary firm. म्हणजे ज्या ठिकाणी 273 पेज नंबरवरती ज्या आपल्याला डायग्राम दिले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी प्राईस कशा पद्धतीने डिसाईड केली जाते ते आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी इंटरमिडिएट फर्मच्या माध्यमातून टोटल आउटपुट किती प्रमाणात प्रोड्यूस केलं जातं व ते डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जातं म्हणजेच पेरेंट कंपनीला आणि एक्सटर्नल मार्केटमध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं जातं ते आपल्याला 3 डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिप्रेझेंट आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यामध्ये जर आपण फर्स्ट डायग्राम बघितली 14.9 ही डायग्राम बघितली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की ते आपल्या ठिकाणी इंटरनल मार्केट किंवा त्या ठिकाणी मार्केटिंग डिव्हिजन ऑफ पेरेंट कंपनीचं त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर 14.10च्या माध्यमातून त्या ठिकाणी एक्सटर्नल मार्केट आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. तर 14.11च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएरी फर्म ही सिम्बॉलाइज केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी 3 डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला 3 सिच्युएशन त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले दिसून येतात. In figure 14.9, MR2 represent the marginal revenue curve of the marketing division of the parent company. In figure 14.10 represent the AR and MR curve of the intermediary firm in the imperfect market. Figure 14.11 represent the production division or the intermediary firm. MRP is the total marginal revenue curve. Similarly, MCP is the summations of the marginal cost curve in internal and external market. In figure 14.11, the firm attained equilibrium at point E. The equilibrium output is OQ and the price is OP. This output has to be divided between the two markets. The optimal distributions will on the one at which MR2 is equal to MR1 is equal to MRP is equal to MCP. From the figure, it is clear that the firm will sell
OQ1 output to the marketing division at OP1 price and OQ2 output to the external market at OP2 price. Thus, it clear from the figure that the transfer price charged to the internal market is lower than the price prevailing in the external market. This sort of the price practice is like the third degree price discrimination adopted by monopolist. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी 14.9 ह्या डायग्राममध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की MR2च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पेरेंट कंपनीच्या मार्केटिंग डिव्हिजनचा त्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू कर आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. तर 14.10 या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की इंटरमिडियरी फर्मचा इनपरफेक्ट मार्केटमधला जो काही त्या ठिकाणी ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू जो आहे त्या ठिकाणी AR आणि MR करच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेला दिसून येतो. तर फिगर 14.11च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन डिव्हिजन किंवा इंटरमिडियरी फर्म ही त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की MRPच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू कर टोटल मार्जिनल रेव्हेन्यू कर रिप्रेझेंट केलेला आहे. त्याचबरोबर MCPच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल कॉस्ट करचं समेशन म्हणजेच इंटरनल आणि एक्सटर्नल मार्केटमधले जी काही मार्जिनल कॉस्ट आहे त्याचं समेशन कर आपल्याला ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर फिगर 14.11चा जर आपण विचार केला त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम पॉईंट हा त्या ठिकाणी ई दिलेला आहे. म्हणजेच ई पॉईंटवरती प्रोडक्शन फर्म किंवा इंटरमिडियरी फर्म हे त्या ठिकाणी इक्विलिब्रियम असलेले दिसून येते. त्याच्या माध्यमातून इक्विलिब्रियम आउटपुट हे त्या ठिकाणी OQ लेवलचं असलेले दिसून येते आणि त्याची प्राईस ही त्या ठिकाणी OP असलेली दिसून येते. मग हे जे काही टोटल आउटपुट जे आहे म्हणजेच OQ लेवलचं जे काही आउटपुट आहे ते आपल्याला दोन मार्केटमध्ये त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे किंवा दोन मार्केटमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग ते कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला पुढे दिलेलं आहे. जर समजा आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टिमल डिस्ट्रीब्युशन करायचं असेल म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला योग्यरित्या डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर त्या ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. मग त्या ठिकाणी मार्केटिंग डिव्हिजन किंवा पॅरेंट कंपनीच्या ठिकाणी मार्जिनल रेव्हेन्यू असेल, त्याचबरोबर इंटरमिडियरी फर्मचा इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमधला मार्जिनल रेव्हेन्यू असेल, त्याचबरोबर टोटल मार्जिनल रेव्हेन्यू असेल. हे जर सर्व गोष्टी सिमिलर असतील त्याच इक्वल असतील त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट ही त्या ठिकाणी जर इक्वल असेल म्हणजेच प्रोडक्शन फर्मची किंवा इंटरमिडियरी फर्मची मार्जिनल कॉस्ट ही देखील मार्जिनल रेव्हेन्यूपेक्षा बरोबर इक्वल असेल तरच त्या ठिकाणी आपण ऑप्टिमल लेवलचं डिस्ट्रीब्युशन हे करू शकतो. तर दिलेल्या डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी क्लिअर होते की OQ1 लेवलचं आउटपुट हे त्याकडे मार्केटिंग डिव्हिजनसाठी प्रोव्हाइड केलं जातं व त्याची प्राईस OP1 असलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात इंटरमिडियरी फर्म जी आहे त्या ठिकाणी आपल्याला OQ1 लेवलचं आउटपुट जे आहे ते OP1 प्राईजला ठिकाणी इंटरमिडियरी फर्म मार्केटिंग डिव्हिजनला प्रोव्हाइड करताना दिसून येते किंवा पॅरेंट कंपनीला आपल्याला प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. आणि उरलेलं जे काही OQ2 लेवलचे आउटपुट आहे ते एक्सटर्नल मार्केटमध्ये आपल्याला OP2 प्राईजने ठिकाणी आपल्याला सेल केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने प्रोडक्शनचं किंवा आउटपुटचं डिस्ट्रीब्युशन हे ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. जर आपण डायग्राममध्ये व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ट्रान्सफर प्राईस ही त्या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल मार्केटमधली जी काही प्राईस आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. म्हणजे ट्रान्सफर प्राईस ही ठिकाणी एक्सटर्नल मार्केटमधल्या प्राईसपेक्षा कमी असलेली दिसून येते. यावरून आपल्याला लक्षात येतं की मोनोपोलिस्टच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी आपल्याला थर्ड डिग्री प्राईस डिस्क्रिमिनेशन केलं जातं त्या पद्धतीचं प्राईस डिस्क्रिमिनेशन हे त्या ठिकाणी आपल्याला इनपरफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी इंटरमिडियरी फर्मच्या माध्यमातून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच इंटरनल मार्केटमध्ये आपल्याला कमी प्रमाणात प्राईसमध्ये आपल्याला प्रोडक्ट सेल करणं, त्याचबरोबर एक्सटर्नल मार्केटमध्ये जास्त प्रमाणात हायर प्राईसने त्या ठिकाणी प्रोडक्ट सेल करणं, अशा पद्धतीचं जे काही थर्ड डिग्री प्राईस डिस्क्रिमिनेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्राईस डिस्क्रिमिनेशन्स करून त्या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल इनपरफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये ट्रान्सफर प्राईस ही डिसाईड केलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्सफर प्राईस ही 3 सिच्युएशनमध्ये आपल्याला दिली आहे, कशा पद्धतीने डिसाईड केली जाते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रान्सफर प्राईस जे आहे ते फर्म या ठिकाणी आपल्याला डिसाईड करताना दिसून येतात. नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच अदर प्राइसिंग मेथड, म्हणजे त्या ठिकाणी इतरही काही प्राइसिंग मेथड आपल्याला दिले आहेत ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.